बघा हा ड्रेस ऑनलाईन बोलावलेला आहे. नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही? आणि हो, तुम्ही जर की माझ्या व्हिडिओमध्ये जाऊन मला ट्रोल करणार असाल की विजू भाऊच्या मुलाचं नाव असं म्हणून ठेवलं आहे, तर ते विजू भाऊनं स्वतः ठेवलं होतं. त्याच्या मुलाचं नाव डमरू ठेवलेलं आहे. डमरू म्हणजे त्याला इथं आल्यानंतर आठवलं महादेवांना की इथं डमरूचं महत्त्व आहे, म्हणून मुलाचं नाव डमरू ठेवायचा विचार केलेला आहे. बाकी तुमचं मत काय ते आम्हाला सांगा. आता आम्ही खरेदी करतोय, दर्शन वगैरे म्हणायला का आता झालं आहे आमचं. आणि बाकी सकाळी भस्म आरती वगैरे रामभाऊ आणि हे दोघं जण घेणार आहेत. आणि इथं शर्ट वगैरे घेणं चालू आहे. बाकी विजू भाऊ सांगतील तुम्हाला. तर आता ते डमरू हे नाव ठरवलं नाही आहे बरं, साहजिक म्हटलं तर ठीक आहे, काय हरकत नाही. पण तुम्हाला नवीन नाव जे आहे सुचणारच आहे. आणि जोरात बोल ऐकलं नाही. बरेच जण कमेंटमध्ये करतात की बा तुम्ही नावाचं काय घेऊन बसले, तर नाव येणारच आहे. जवळपास आता पुढच्या महिन्यात तर येणार आहे. रात्री काय आल्याच्या नंतर तोपर्यंत कामावं लागणार आहे, तुम्हाला वेट करावं लागणार. असं तिकडे चालू आहे थोडीशी खरेदी वगैरे. उज्जैनमध्ये आल्यावर कसं आहे, थोडंसं घ्यावंच लागते काही. हा, डमरूसाठी येईल छान घेऊ ना, काढत आहे तर तो सेकंड आहे ना, सेकंड मंथ आहे ना मित्रांनो, तो ह्याच कपड्यानं होईल. महादेवांचं लुक करायचं काय. महाशिवरात्री येणार आता हो काय 26 जानेवारीच करणार. हे शर्ट घेऊन जा, महाशिवरात्रीचं काम आहे तुम्हाला. तसं पण तिसऱ्या महिन्याला ते घेऊन जाईल. ठीक आहे, महाशिवरात्री तेव्हा येणारच आहे तिथं. हा, तसं काय असंच घेऊन 1 मंथ कंप्लीट झालेला आहे, त्याचा पण व्हिडिओ येणारच आहे यामध्ये. हां, समजणार आहे कारण आता बाकी पण आहे, बरोबर घ्यायचं आहे आता. कोणासाठी घेता तुम्ही? असं इकडं चालू आहे. लेमूट झाले. आणि सर्वजण एकत्र काढणार आहेत सर्व. हां, कलर वेगळा आहे तर. एक इकडे काढायचं आहे, काढायचं आहे, बरेचसं काढायचं आहे. चालू आहे. सुदर्शन पण घेत आहे, दादा पण घेत आहे, आणि इकडे राम पण घेत आहे. आणि सर्वांचं एकसारखं काढायची आहे आता. कलर फक्त चेंजेस वगैरे होतात. आणि बरंचसं आता दर्शनासाठी आलो होतो, पण आमचं दर्शन वगैरे झालं नाही. तुम्ही पाहिलं असेल ओमभाऊच्या व्हिडिओमध्ये. इकडं आहे आता बरंचसं शॉपिंग वगैरे, तसं दुकानं पण आहे भरपूर. आणि इकडं मंदिर आहे, सकाळचं तर येणारच आहे आरतीचं वगैरे शूट. नमस्कार मित्रांनो, तर सर्वांना गुड मॉर्निंग. पाहिलं असेल सध्या जे आहे दर्शन वगैरे घ्यायचं आहे आता. आणि आता खरं तर रात्री जायचं होतं तिकडे जाणं वगैरे तसं, तरी ठीक आहे म्हटलं आता दर्शन वगैरे होईल सकाळी. रामभैया आणि मी सध्या आलेलं आहे. दर्शन घ्यायचं ना आता, कारण वेळ आहे थोडंसं जे आहे लाईनमध्ये लागायचं आहे. कारण पासेसवाली लाईन वेगळी आहे आणि साधी लाईन वेगळी आहे. आता नवीन इकडे आल्याच्या नंतर रूल बदलले. आता पहिले वेगळे होतं, डायरेक्ट सर्वजण एकदमच सोडत होते वेगवेगळ्या गेटमध्ये. दर्शन वगैरे पण आहे. रात्रीची सकाळी आरतीसाठी तयारी वगैरे केली. थांबायचं झालं, वेळ कॅन्सल. त्यामुळे मग आपण इतकं कशाला वेगळं पडावं. बघा चालू आहे. स्क्रीनवरती सर्व जवळपास सकाळचे 8 वाजत आलेले. व्हिडिओ काढ या साईड व्हिडिओ भैया हेलो भैया ऐसा लगा जाओ नहीं इसी लगाना आप जैसा हां लावते ते बरोबर पूरा मत लगाओ, खाली टिकाई लगा. बहुत बड़ा मत लगा. टीका तो वही लग जाता है भैया, ऐसा लगाओ नहीं. वो नहीं इतना नहीं होना. बहुत छोटा टीका का क्या मतलब, इसकी भी अच्छा लगेगी. 10 रुपये छोटा लगा या बड़ा लगा. दर्शन वगैरे आत्ताच घेतलेलं आहे. हो, पण झालं असं की खूप सारी गर्दी असल्यामुळे फास्ट घ्यावं. हो, सकाळच्या टायमाला त्यामुळे लवकर नाही. एका तासात हो साहजिकच आहे, 1 तास लागायलाच पाहिजे. पण
दुपारी टायमाला जास्त वेळ लागते जेवच्या. म्हणजे रात्रीचं दर्शन झालं नाही तर सकाळचं झालं तिथे. आणि राहिलं ते आरतीचं सकाळची, ते तुम्हाला माहितीच आहे टाईम वगैरे खूप हे असते सगळं नसतं, त्यामुळे रात्रीला काही येणं झालं नाही. सकाळी दर्शन घ्यायचं होतं, दर्शन वगैरे घेतलं. आता निघायचं सर्व शेवटी मिळून आम्हाला पुढच्या दर्शनासाठी त्याच थोडंसं दाखवणार आहे. थोडंसं इथलं जे आहे शेड्यूल थोडंसं घेणार आहे. परत काय हो बाहेर निघणार आपण कालच्या एंट्रीसाठी आलो होतो ना. हो कालच्या एंट्रीसाठी आलो होतो तिकडे, आता इकडे येणार आहे परत. काल आपण वापस गेलो होतो ना इथून, या गेटवरच वापस गेलो. तर असं दर्शन वगैरे घेऊन आता थोडंसं बघायचं इकडे तिकडं. पण मेन झालं आम्ही चप्पल वगैरे तिकडल्या साईडने काढलं 1 नंबरच्या गेटवर, आणि इकडचं आहे 3 नंबरचं गेट. आता फिरून जायचं आहे इकडून रिटर्न. फक्त हे दर्शन वगैरे घ्यायसाठी आहे मंदिर वगैरे. आता बाहेरून जाणार डबल गेट, बाहेरूनच फिरून जावं लागत आहे डबल परत. फक्त फोटोशूटिंगसाठी एरिया आहे थोडासा, आणि बाहेरून दर्शन वगैरे घेण्यासाठी. आणि ते जे आहे काल आम्ही त्या साईडने गेलो होतो, मोबाईल व्हिडिओ घेतला होता तिकडचा, त्या साईडने परत वापस जायचं आहे. फोटो नाही काढला एंट्री ज्यावेळेस केली त्यावेळेस सर. तर यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आमची आज तयारी चालू आहे करणं. दिवची पण तयारी चालू आहे. दिव आपण काय करतो आज? इकडे बाळ पण रडत आहे. आहे थोडीशी मांडी हलव. नाही रडणार मग तो. थांब 5 मिनटं नाही तर बाळाला नाही का ड्रेस वगैरे घालणं चालू आहे. सांता क्लॉजची तयारी करतो म्हटलं, कारण त्याला आज फर्स्ट मंथ कंप्लीट झालेलं आहे. आणि बाळाचं कसं आहे चालूच राहतं रडणं वगैरे. तर नमस्कार दिव. नमस्कार. काय करते तू आज? आले. खेळायला आले. हा. पण आपण बाळाला काय करते आज? सेंटा क्लॉजचा ड्रेस घालणार आहोत. सेंटा क्लॉजचा आपण काय करणार आहोत? तयारी करणार आहोत, है ना? हा. तू ही बॅग का बरं तोडली का? बघा आणल्या हे बॅगही तोडून टाकली नाही, 1 साईडची. आता काय करणार आहोत आपण त्याला? तसं नाही करू. तू का बरं तोडली ते? तू काल घातला होता नाही बॅग, 1 साईड लावली होती ना तू. कशी काय तुटली मग? असं घालून त्या गटलीचं असं घेतलं म्हणून अशी हो तुटली. का? तू कोणता ड्रेस घातला होता काल? मी घेतला होता गणेशाचा. गणेशाचा ड्रेस. काय बनली होती तू काल? मी गणेशा बनली होती. हा. बघायला काल आता सर्व इकडे ट्रेंडिंग सॉन्ग चालू आहे की काल नाही का होतं 26, कालची 26 तारीख होती. मी बाळसोबत खेळतो मोठा झाला की. हो का? डान्स करतो बी. हो डान्स करतो. बघा काल 25 तारीख होती. 25 तारीख असल्यामुळे नाही का काल होता क्रिसमस नाताळ. तर बघा क्रिसमस नाताळ असल्यामुळं म्हटलं की याला फर्स्ट मंथ याला 26 तारखेला कंप्लीट होत आहे, तर आपण नाही का क्रिसमस नाताळचंच बनवूया. तर असं म्हणतात की क्रिसमस नाताळचं आपण नाही का जास्त विषयावर पण बोलू नाही शकत. त्यावर नाही का काल कोणतं लुक केलं तर तू काल वासुदेव बनली होती ना. तर बघा हिला वासुदेवाचे लुक तयार करून दिलं. मी बाळ पण इकडं बाळाचं पण हे चालू आहे. बाळ रडते काही, त्याची पण तयारी वगैरे करणं चालू आहे. त्याला ड्रेस वगैरे घालणं चालू आहे. तर तुम्हाला दाखवशीस कशा प्रकारे डेकोरेशन केलं आहे काय. तर देऊ तू काय काय केलं तर डेकोरेशनमध्ये? काय काय आणलं तू? मी पानं आणले. आणखी फुलं आणले. आणखी हे कशाचं आहे का? थांब मी तुम्हाला सर्वांना दाखवते कशा प्रकारे काय केलं ते तयारी. बघा अशा प्रकारे सिम्पलीमध्ये डेकोरेशन वगैरे केलेलं आहे. आणि सेंटा क्लॉजचं म्हटलं की झाड वगैरे काढत असतात, तर नाही का ही विद्या वगैरे आणलेली आहे. यालाच तर काल आणा म्हटलं सर्वांना, तर भेटले नव्हते आम्हाला वेळेवर. तर असंच आहे. आणि इथं चॉकलेटचं हे काढलेलं आहे फर्स्ट, आणि इथं टाकलेलं आहे नाव मेरी क्रिसमस माय फर्स्ट मंथ, म्हणजे माझं पहिलं मंथ, म्हणजे मला कंप्लीट झालेलं आहे. तर ते केलेलं आहे डेकोरेशन सिम्पलीमध्ये केलेलं आहे. आणि पुढच्या महिन्याला तुम्हाला दिसणार आहे, म्हणजे आपल्याला आपण हर महिन्याला करणार आहोत म्हणतात त्याला. आणि इकडं पण दिव आहे. इकडं पण तुम्हाला सांगते बाळाच्या मेकअप वगैरे चालू आहे.
बघा किती छान लुक झालेलं आहे याचं तयार. तर तुम्हाला दाखवतेच नंतर कशा प्रकारे काय केलं. देऊ इकडे. ए देऊ, ये कोणतं झाड आहे का हे? हे आपण तयार केलं ना. हा. हे कोणतं झाड आहे मग? हे क्रिसमस ताईचं. हा, व्हेरी गुड. क्रिसमसचं झाड आहे ना हे. तर बघा हिला सर्वच माहीत आहे. तू मेकअप कोण नाही केला आज? मम्मी मोबाईल बोलले. मोबाईल पाहते मम्मी. हा. मग तुला मेकअप नाही करायचा आज? कसं मग मम्मीचा मोबाईल? गोल नाही फिरू तसा. तू पावडर लावून देते का बाळाला? हा. कुठे ठेवलंय बाळाचं पावडर? हे इथं आहे. मी लावून देतो. हे घे बाळाला ते. मम्मीला मन लावून दे. हा, तर असं चालू आहे. आता त्याला इथं ठेवायचं आणि फोटो वगैरे शूट करायचे थोडेसे. ते तुम्हाला दिसणारच आहे. इकडं मेकअप वगैरे चालू आहे. इकडं आजी चालू आहे मेकअप करणं आणि इकडं पण आजी आहे. देव पण आहे. देवचं चालूच राहते, तुम्हाला माहीतच आहे. देवचे व्हिडिओ कसे असतात तर खूप ॲक्टिव्ह आहे ती. देव ते सांडत आहे पावडर, तशी नसत लावत. आईला लावू द्या. टोपी काढायची त्याची. तर बघा त्याला पण ड्रेस वगैरे होत नव्हता, खूप मोठा झाला होता. त्याच्या पप्पाने आणला होता त्याला. तर त्याला फिटिंग वगैरे केला थोडाफार. तर खूप मोठा असल्यामुळं तो पण चांगला नाही वाटत. आणि मी पण ऑनलाईन ड्रेस बोलावला, तर तुम्हाला दाखवते मी ऑनलाईन ड्रेस कोणता बोलावला होता. कोणासारखं का दिसत आहे देऊ? देऊ आहे पे, किती छान ड्रेस आणला आपण. पण मी बोलावला. तुला होते का बरं? देऊ देऊ इकडे ना. बघा हा ड्रेस ऑनलाईन बोलावलेला आहे. डॅडी सुपर हिरो. पण त्याला खूप मोठा झालेला आहे, म्हणजे तो 3 महिन्याचा होईन तेव्हाच होणार त्याला. देऊ ड्रेस छान छान आहे. इथं लिहिलेलं आहे सुपर हिरो. तर असा आहे ड्रेस बोलावलेला. ऑनलाईन आहे, पण मी काही वापस नाही केला कारण त्याला समोर चालून होणारच आहे. देऊ काय चाललंय तुझं? ते पावडर नसेल लावत. ते पावडर तुझी आहे का? हिमालयाची पावडर आहे. ती बाळाची पावडर आहे. तुझी दुसरी असेल ना. ए देऊ, तुला मेकअप करून देऊ मी? इकडं बघ ना. तुला चॉकलेट पाहिजे का? कोणते चॉकलेट खात असते का तू? हे खात असते? बरं नंतर देणार ना मग. तुला पाहिजे ना? बरं नंतर देणार. हां, हे की टिक्का लावून दे बाळाला. हो का? तर अशी तयारी वगैरे चालू आहे बाळाची. तर तुम्हाला लुक दाखवतेच बाळाचा. तर असं आहे, नाती आजच्या म्हणजे गोष्टी चालूच राहतात नेहमीच. आणि गंध वगैरे लावून दे त्याला. बघा किती रडत आहे. नाही. ड्रेस पण खूप छान दिसत आहे त्याला. त्याला आज फर्स्ट मंथ म्हणजे 1 महिना पूर्ण झालेला आहे. तर बघा किती छान वगैरे टिक्का वगैरे लावणं चालू आहे. आणि इकडं आहे देऊ तू काय करत आहे बाई ना? पावडर बघा. तर असं आहे डेकोरेशन वगैरे असं केलेलं आहे. आणि बघा किती छान खेळत आहे तो पण. कसं आहे लेकराचं मूड राहते. आणि इकडं वाजवून चालू आहे. देव पण वाजवत आहे आणि त्याचे फोटोशूट काढणं चालू आहे असं. तर व्हिडिओ कंटिन्यू बघा. तोपर्यंत बाय बाय. देऊ बाय कर.